हाय क्युटीज, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप खास आहे म्हणून म्हटलं की चला आज व्लॉग शूट करूया. हा माझा पहिला यूट्यूब व्लॉग असणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सध्या मी घरी तयार होते. माझ्या एव्हरीडे लुकसाठी मी यूज करते पॉन्ड्सचा जेल मॉइश्चरायझर आणि हे ब्लश मी झुडिओमधून घेतलं होतं. ह्याचं पिगमेंट मला खूप आवडलं आहे. हे तर लिटरली माझे फेवरेट झुमके. हे कुठल्याही कुर्तीसोबत परफेक्टली मॅच होतात. आणि आज मी कुर्ती घातली आहे तर ऑब्व्हियसली मी विसरणार नाही आहे एक छोटीशी टिकली लावायला. त्याच्याशिवाय तर आउटफिट इनकम्प्लीट आहे माझं. आता ही लिटरली माझी दुसरी वेळ आहे की मी हा स्विस ब्युटीचा लिप बाम ऑर्डर केला आहे. मला याचं टेक्स्चर फार आवडतं. खूप स्मूथ आणि क्रीमी आहे आणि बराच वेळसाठी लिप्स हायड्रेटेड ठेवतं. आणि मेन गोष्ट म्हणजे मला टिंटेड लिप बाम्स खूप आवडतात. त्यामुळे आय वुड हायली रेकमेंड दिस. माझा आजचा आउटफिट कसा वाटतो आहे हे मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझी कुर्ती आवडली असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता मी निघाली आहे एका खूप महत्त्वाच्या कामासाठी. आज माझं पासपोर्ट व्हेरिफिकेशन आहे तर त्यामुळे मला आज पोलीस स्टेशनला जायचं आहे. मी आली आहे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला. पण मला इथे आल्यावर कळलं की त्यांना एक एक्स्ट्रा सेट हवा आहे झेरॉक्सचा. मग काय पुन्हा बाहेर जाऊन झेरॉक्स काढून आणून दिले. पण एक सांगू, इथले पोलीस अंकल खरंच खूप हेल्पफुल होते. माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम तर अक्षरशः 5 मिनटात झालं होतं. इतक्या लवकर आणि स्मूथली होईल वाटलं नव्हतं. आय एम सो हॅपी. आता पोलीस स्टेशनचं काम संपून मी आले शोरूमला. तिला हात नको लावू. हे आहेत हरमित काका, आमचे 2 व्हीलर एक्सचेंज डीलर. आणि हे आहे आमचा आर व्हिलके ऑटो, इंडियातलं सर्वात पहिलं कायनेटिक EV शोरूम. अजून काय, कार्तिकच्या बड्डेचा केक, आकांक्षा, रोकडे, डोरेमॉन आणि हा शिवाजी द बॉस. सध्या आम्ही सगळे डिलिव्हरीच्या गाड्यांची तयारी करतोय.
दिसतो? बिगारी कामगार आहे, गरीब माणूस. असं असतं का आउटफिट बिगारी कामगारचं? साहेबांनी आज नवीन कपडे दिलेत म्हणून घालते. वा वा वा. आगे की करू, आगे का? आमचा स्टॉक तर ऑलमोस्ट संपत आलाय. आता नवीन ऑर्डर द्यावी लागणार असं दिसतंय. मी इथे बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. DMS हँडल करणं, इन्शुरन्स प्रोसेस, RTO रजिस्ट्रेशन, HSRP नंबर प्लेट्सची ऑर्डर देणं, एक्सटेंडेड वॉरंटी आणि RSAचे पॉलिसीज बनवणं, ही सगळी कामं माझी आहेत. खरं सांगायचं तर मला माझं काम खूप आवडतं. आता कस्टमर डिलिव्हरीसाठी येणार आहे, तर मी पटकन फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स नीट लावून घेते. आणि हे बघा, हा छोटा बच्चा मी बनवलेली फोटो वॉल किती क्युरिओसिटीने पाहत होता. आमच्या शोरूमला प्रत्येक गाडीची डिलिव्हरी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. प्रत्येक कस्टमरचं आणि त्यांच्या परिवाराचं स्वागत आम्ही खूप आपुलकीने करतो. कोणाच्या तरी आनंदाचा भाग होता येतोय, ही भावनाच खरं तर खूप वेगळी आणि सुखावणारी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन गाडी घ्यायला येते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह आणि आनंद बघण्यासारखा असतो. R-Wheelcoआला आमचा प्रयत्न फक्त गाड्या विकण्याचा नसतो, तर ती डिलिव्हरी घेताना त्या कस्टमरचा आणि त्यांच्या परिवाराचा आनंद वाढावा आणि ते शोरूममधनं बाहेर पडताना हसतमुख चेहऱ्याने बाहेर पडावे, यासाठी आमचा खास प्रयत्न असतो. कारण शेवटी कसं आहे, कस्टमरचं समाधान हेच आमचं खरं यश आहे. किधर है की? अरे वो डालने का किधर है? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नेहमी प्रत्येक कस्टमरसोबत ट्रान्सपरन्सी मेंटेन करतो. आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल पूर्ण पारदर्शकता ठेवतो. प्रोडक्टची क्वालिटी, फीचर्स आणि सर्व्हिस याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही आधीच कस्टमरला क्लिअर सांगतो. वाव. एकदम तिकीट टेन्शन ना आता. आहे तिकीट तुला जागा. काल तुला की तिकीट टाक. तू मालिक आहे मी तुझ्या मागे. कस्टमर गोंडस आहे. बरंच कसं तुमचं फीडबॅक काय आहे कस्टमर बद्दल? त्याला कळलं की तुम्ही मेल पेंट नाही जाऊ दे, तुम्ही सांगा फीड लावून टाक. नाही तर ते जे तुम्ही केलं
जेव्हा एखादी व्यक्ती नवीन गाडी घ्यायला येते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह आणि आनंद बघण्यासारखा असतो. आर भिलके ऑटोला आमचा प्रयत्न फक्त गाड्या विकण्याचा नसतो, तर ती डिलिव्हरी घेताना त्या कस्टमरचा आणि त्यांच्या परिवाराचा आनंद वाढावा आणि ते शोरूममधनं बाहेर पडताना हसतमुख चेहऱ्याने बाहेर पडावे, यासाठी आमचा खास प्रयत्न असतो. कारण शेवटी कसं आहे, कस्टमरचं समाधान हेच आमचं खरं यश आहे. सगळ्यात जास्त एक्साइटेड हा आहे. तिकडनं काढ ना त्यांचं पण. हे आमचे ओनरची मुलगी आहे, मिताली ताई भेलके. ही ओव्हर एक्साइटेड आकांक्षा रोकडे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नेहमी प्रत्येक कस्टमरसोबत ट्रान्सपरन्सी मेंटेन करतो. आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल पूर्ण पारदर्शकता ठेवतो. प्रोडक्टची क्वालिटी, फीचर्स आणि सर्व्हिस याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही आधीच कस्टमरला क्लिअर सांगतो. आमच्यासाठी गाडी विकणं हे फक्त एक ट्रान्झॅक्शन नाही आहे, तर एका नवीन नात्याची सुरुवात आहे. आर भिलके ऑटोमध्ये आमचा नेहमी हाच प्रयत्न असतो की कस्टमर जो आमच्यावरती विश्वास दाखवतो तो प्रत्येक सर्व्हिससोबत अजून घट्ट होत जावा. जेव्हा कस्टमर आनंदाने त्यांची नवीन गाडी हातात घेतात ना, तेव्हा असं वाटतं की जणू आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबरच ॲड झालं आहे. आणि खरं सांगायचं तर हीच पॉझिटिव्हिटी आम्हाला रोज जोमाने काम करण्याची प्रेरणा देत राहते. मालिक बनने से पहले मजदूर बनना पड़ता है. आत्ता वाजलेत 8:25. 8 वाजता घरी जायचा टाईम आहे शोरूमवरनं. म्हणजे सुट्टी होते आमची 8 वाजता. पण आज आहे अक्षय तृतीया, त्याच्यामुळे अर्जंट डिलिव्हरी द्यायची आम्हाला. आणि मी आत्ता तेच करत बसले होते. इनवॉइस करून झालं आहे, आता मला करायचं आहे इन्शुरन्स. घरी जायचं आहे. थँक्यू रवी काका. येस सर. ओमकार सर. वाजलेत आत्ता 9:30. झालं. श्रीरामला काय झाली यांचे बंधू आपल्यापेक्षा पुढे चालले. श्रीराम असले पण तुम्ही झोपेत असे मला सोबत नंबर दिले. तुम्ही तरी एवढी पटकन प्रोसेस केली आणि श्रीराम असले टाइम लावतो असं का दाखवला, नंबर पण आला, नैवेद्य दिला. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.